नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, सुरुवातीला सांगेल का आजचा जो व्हिडिओ आहे हा खूपच महत्त्वाचा आहे सेटिंगसाठीचा। तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याचा मित्रांनो प्रयत्न करावा। कारण मित्रांनो, जर व्हिडिओ स्किप तुम्ही कराल तर नक्कीच तुम्हाला काही या व्हिडिओमध्ये समजणार नाही। माझाच काय, तुम्ही इतरही कुठल्या एखाद्या डाळिंब तज्ञाचा जर व्हिडिओ बघितला आणि तो स्किप करून पाहत असाल आणि ते तुम्हाला काही सेटिंग पिरियडमधले काही कळीसाठी किंवा सेटिंग होण्यासाठी काही माहिती देत असतील आणि त्या माहिती तुम्ही स्किप करून पाहत असाल तर मित्रांनो नक्कीच काही तुम्हाला त्यातून समजणार नाही। त्यामुळे आज सुरुवातीलाच एक सांगू इच्छितो का आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हाच व्हिडिओ आपण पूर्वी पण बनवलेला होता, पण त्याच्यामध्ये आता जे काही सेटिंग काळाचा जो पिरियड आता आपला वाढत आहे आणि जे वातावरण खराब होत आहे त्यामुळे आपले जे आता दिवस जे वाढलेले आहेत त्यासाठी आता आपण ते शेड्यूलमध्ये बरंचसं चेंज केलेलं आहे। शेड्यूल बऱ्यापैकी तोच आहे, पण त्यात काही नवीन गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत। नवीन म्हणण्यापेक्षा जुन्याच, पण त्याच्यामध्ये काही आपण ॲडिशनल टाकलेलं आहे। कारण त्या टायमाला आपण रुटीननुसार चाललो होतो, त्यानुसार पण आपल्या प्लॉटमध्ये काहींच्या प्लॉटमध्ये नरकळीचं प्रमाण हे भरपूर आहे, काहींच्या प्लॉटमध्ये फक्त शूटच पळत आहे, तर काहींच्या प्लॉटमध्ये मादी कळी आहे पण आता ह्या वातावरणामध्ये ड्रॉप झालेले आहे, किंवा काहींकडे वातावरण खराब आहे किंवा नाही, ज्यांच्याकडे खराब नाही त्यांच्याकडे फक्त नरकळीचं प्रमाण जास्त आहे, किंवा काही शेतकऱ्यांकडून पाणी हे चुकून जास्त गेलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांनाही काही अडचणी असतील। तर त्या अडचणीमध्ये आता आपण जे आहे स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत। तरी विनंती असेल का व्हिडिओला स्किप करू नका, परफेक्ट पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। अर्ध्यापर्यंत बघत जा, व्यवस्थित माहिती आवडली तर पूर्ण व्हिडिओ बघा, नाहीतर डायरेक्ट व्हिडिओतून बाहेर आले तरी चालतंय। पण मित्रांनो, व्हिडिओला स्किप मात्र करू नका, कारण काहीही समजणार नाही, तुमचा पूर्णपणे गोंधळ उडून जातो। आणि काय होतं मित्रांनो, आम्ही का सांगत असतो कायम की व्हिडिओ स्किप करू नका, कारण 2-2, 3-3 सेकंदात काही पॉईंट आपण जे आहेत व्हिडिओमध्ये बोललेला असतो आणि ते स्किपमध्ये ते पॉईंट निघून गेले तर त्याच्या पुढचं तुम्ही ऐकताना मधला जो पॉईंट आहे एखादा तो ऐकत नाही आणि मग ते करता, पण त्याच्या अगोदर काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती नसतं आणि मग ते तुमचं काही ना काहीतरी गोंधळ होऊन जातो आणि किंवा कुठलाही रिझल्ट येत नाही। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। सोबतच व्हिडिओ जर आवडला तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन जे आहे त्याला प्रेस करण्यासाठी विसरू नका मित्रांनो। तर मित्रांनो, चालू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, काय होत आहे, सारखाच पाऊस पडत आहे आमच्याकडे, तर सारखाच पाऊस चालू आहे। आमचं साधारणतः 40 दिवस झाले, 40-42 दिवस प्लॉटला पूर्ण झालेले आहेत पानगळ करून। साधारणतः आपण पहिले 15 दिवस जर सोडले तर साधारण 30 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत कळी पिरियडचे, आणि त्या 30 दिवसात साधारणतः 30-40 दिवसात आमच्याकडे 5 ते 6 वेळा हे मोठाले पाऊस होऊन गेलेले आहेत। त्यामुळे अडचणी जे मला आहेत त्या अशा अनेक शेतकऱ्यांना असू शकतात आणि यापेक्षा काही वेगळ्याही अडचणी असू शकतात, पण आपण त्या अडचणी कशा सोडल्या पाहिजे किंवा त्याच्यामधून कसं सुटलं पाहिजे ना, आपण हे त्याच्यावर आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, हा स्पेशली फक्त जो आहे ही सेटिंग काळात कळीसाठी काय आपण वापरलं पाहिजे आणि झाडातून कळी काढून सेटिंग कशी करायची आहे त्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवत आहोत। तर व्हिडिओ आता कंटिन्यू करूया आणि व्हिडिओत सुरुवात करूया। मित्रांनो, यामागे आपण 2 प्रकारचे शेड्यूल बनवले होते, आज मी लिहून आणलेलं आहे। कारण मित्रांनो काय होतंय, माइंडमध्ये आहे पण बऱ्याच वेळा काय होतंय, फवारण्या खालीवर होऊ शकतात आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आज स्टेप बाय स्टेप लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून स्टेप हुकू नयेत त्यासाठी। तर मित्रांनो, चालू करूया व्हिडिओला। तर मित्रांनो, मागच्या वेळेसारखे आपण पुन्हा 2 शेड्यूल बनवले आहेत। त्या 2 शेड्यूलपैकी पहिला शेड्यूल जे आहे जो आहे तो आता मी सांगतो। त्याच्यामध्ये साधारणतः 5-6 फवारण्या आहेत, ह्या आपल्याला 4-4 दिवसाच्या अंतरावर ह्या परफेक्ट आपल्याला घ्यायच्या आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथमची जी फवारणी आहे हस्तबळासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, ते नायट्रोजन कमी करणे, नायट्रोजन दाबण्यापेक्षा पचवणे, नायट्रोजनला पचवणे आणि त्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनमध्ये करणे आणि नायट्रोजनचं रूपांतर ॲमिनो ॲसिडमध्ये करणे आणि ॲमिनो ॲसिडचं जे रूपांतर आहे ते कार्बोहायड्रेटमध्ये करणे, आणि जोपर्यंत तुमचं कार्बोहायड्रेट झाडात तयार होत नाही तोपर्यंत झाड कळी काढत नाही। तर
ही जी स्टेज आहे ही आपल्याला पहिली आहे ती पुरी करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रोडक्ट वापरायचे आहेत बोरोटेक एमओ, जे मी नेहमी कंटिन्यूस माझ्या व्हिडिओत सांगत असतो का हे प्रोडक्ट तुम्ही उपलब्ध करा तुमच्या एरियामध्ये. खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे मित्रांनो हे शेंडा थांबवण्यासाठी आणि कळी काढण्यासाठी. जरी कळी नाही निघाली तर तुमच्या प्लॉटमधले शेंडा हा मित्रांनो 100% थांबवतो, म्हणजे थांबवतोच. कारण मित्रांनो इतके मोठे पाऊस आमच्या एरियात झालेले आहेत, माझ्या प्लॉटवर झालेले आहेत. तर त्या पावसाच्या तुलनेत जर बघितलं तर माझ्या प्लॉटमध्ये एकही कळी न दिसता पूर्ण प्लॉट हा सोनेरी व्हायला पाहिजे नव्हता. शूटनेच इतके जबरदस्त शूट निघाला आमच्या तिथे. कारण इतकं पाणी आमच्या विहिरीचं जी विहीर आहे मित्रांनो आपल्या शेजारीच आहे, मी रोज तिला 5 ते 6 तास उपसतोय, तेव्हा ती कुठंतरी जमीन माझी थोडीशी वरच्यावर वापसा करू राहिली आहे. नाहीतर खूपच डेंजर कंडिशन माझ्या प्लॉटमध्ये असते जर हे बोरोटेक एमओ नावाचं प्रोडक्ट जर मिळालं नसतं तर. तुमच्या आजूबाजूला तुम्ही 10, 20, 30, 40 किलोमीटर 50 किलोमीटरपर्यंत जा, सर्कलमध्ये चौकशी करा, इकडे तिकडे बघा, ह्या दुकानदाराकडून त्या दुकानदारा बघा. आणि हे प्रोडक्ट जर तुम्हाला जर मिळत असेल मित्रांनो तर 3-4 फवारणीचं एकखटीच आणून तुमच्या घरी ठेवा जर लांब असेल तर जाण्यासाठी, आणि त्या फवारणीचा उपयोग तुम्ही करा. तर मित्रांनो याचं जे प्रमाण जे आहे तर 200 लिटर पाण्यासाठी आपण प्रमाण सांगत आहोत. 200 लिटर पाण्यासाठी 250 ml तुम्हाला बोरोटेक एमओ आणि सोबत 52-34 किंवा 49-32 जे आहे 1 किलो घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. यानंतर 4 दिवसांनी स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला तो जो आहे मायक्रोन्यूटन. कारण मित्रांनो जी काही आता कळी निघालेली आहे किंवा जे काही झाडाने काही जणांचे जे शूट फेकलेले आहेत, तर झाडाची जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, झाडाची ताकद जी आहे, स्टोरेज हे बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे. आणि हे आपलं स्टोरेज परत झाडात द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे काउसामॅक्स नावाचं प्रोडक्ट द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम, बोरॉन, सिलिकॉन, झिंक आणि मॅग्नेशियम हे 5 प्रकारचे न्यूट्रिएंट एकाच प्रोडक्टमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही ते वापरू शकता 2 ml पर लिटरने. आता हे शेड्यूल ए साठी आहे. शेड्यूल बी साठी आपण पुढे पाहणार आहोत ऑप्शन काय ठेवायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरी फवारणी जी घ्यायची आहे आपल्याला कॅल्शियम, बोरॉन आणि सिलिकॉन. कॅल्शियम घ्यायचे आहे 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी, बोरॉन घ्यायचं आहे 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी, आणि सिलिकॉन घ्यायचं आहे 250 ml 200 लिटर पाण्यासाठी. यातही मित्रांनो जर सिलामोल नावाचा ब्रँड भेटला तर अवश्य वापरा, खूप जबरदस्त सिलिकॉन आहे. तो नाही जर भेटला तर न्यूट्रीबिल्ड घ्या, आणि न्यूट्रीबिल्ड जरी नाही भेटला तरी सिलिकझॉल नावाचा जो आहे तो घ्या, तोही, किंवा तो एक काजू नावाने काहीतरी एक सिलिकॉन आहे, तो पण बेस्ट आहे, तुम्ही तो पण घेऊ शकता. तर ही झाली तिसरी फवारणी. याच्यानंतर जे आहे मित्रांनो चौथी फवारणी डेली ग्रो घ्यायचा आहे तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 100 ml, आणि त्यासोबत घ्यायचं आहे 49-32 किंवा 052-34 1 किलो 200 लिटर पाण्यासाठी. यानंतर मित्रांनो जे आहे 5वी फवारणी आहे आपली 4 दिवसानंतर पुन्हा घ्यायची आहे. ती आहे गोदरेज डबल 200 ml 200 लिटर पाण्यासाठी, आणि 6BA 4 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. त्यासोबत विपुल बूस्टर जे आहे 400 ml 200 लिटर पाण्यासाठी. तर मित्रांनो 6BA जे आहे मित्रांनो डायरेक्ट पाण्यात विरघळवू नका, त्यासोबत लागणारं जे सॉल्वंट असतं ती सॉल्वंट नक्की घेऊन या. दुकानदार जरी देण्याचा विसरला तर तुम्ही 6BA विरघळवण्यासाठी सॉल्वंट अवश्य मागा, आणि ते अगोदर सॉल्वंटमध्ये 6BA मिक्स करून घ्या, आणि नंतर जे आहे आपल्या 200 लिटर पाण्यात आहे ते ओतून द्या. त्यानंतर मित्रांनो पुन्हा 6वी फवारणी जी आहे ती पुन्हा आपल्याला घ्यायची आहे न्यूट्रिएंटचीच. त्यासोबत आपल्याला काउसामॅक्स घ्यायचा आहे 400 ml 200 लिटर पाण्यासाठी, आणि त्यानंतर डेली ग्रो घ्यायचा आहे त्यासोबतच पुन्हा 100 ml 200 लिटर पाण्यासाठी. तर मित्रांनो ह्या शेड्यूलमध्ये 100% कळी निघणार आणि सेटिंग होण्यासाठी प्लॉट चालू होणार. आता ड्रिपनी काय घ्यायचं आहे एकदा आपण शेड्यूल बी बघू, आणि त्यानंतर आपण ड्रिपचं शेड्यूल बघू. तर मित्रांनो यानंतर आपण शेड्यूल जो आहे फवारणीसाठी कळी काढण्यासाठी तो बी मधला जो आहे तो आपण आता बघूया. तर त्याच्यामध्ये मित्रांनो ज्यांच्याकडे बोरोटेक एमओ दूर हिंडूनही भेटत नाही, मी तर म्हणेल प्रयत्न करा, आणि ज्या ठिकाणी बोरोटेक एमओ भेटेल त्यामध्ये तुम्हाला ग्रुप ए मधले सगळे स्प्रे भेटतील, हे पण सत्य आहे. आणि जरी तुम्हाला ते घेणं पॉसिबल नाही झाले तरी बोरोटेक एमओ मात्र घ्यायला विसरू नका. आणि नाहीच भेटलं तर त्यानंतरचं जे आपल्याला जे ऑप्शन आहे तो म्हणजे आहे पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट 60 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी, आणि त्यासोबत तुम्ही 52-34 किंवा 49-32, शक्यतो 49-32ला मित्रांनो जास्तीत जास्त प्राधान्य द्या सेटिंग काळामध्ये फोलियर ॲप्लिकेशनसाठी. ते घेऊ शकता तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी 1 kg. तर मित्रांनो यानंतर दुसरी फवारणी जी आहे जे आपण इकडं पण शेड्यूल बी मध्ये पाहिलं आहे मायक्रोन्यूटन. तुमच्याकडे जे चिलेटेड मायक्रोन्यूटन भेटेल बेस्ट क्वालिटीचं ते तुम्ही वापरायचं आहे. त्याच्यानंतर 4 दिवसांनी इथं परत आपल्याला कॅल्शियम, बोरॉन, सिलिकॉन
हे जे घ्यायचं आहे, कॅल्शियम जे आहे 250 ग्रॅम, बोरॉन जे आहे 250 ग्रॅम आणि सिलिकॉन जे आहे 250 ml घ्यायचं आहे. काही ठिकाणी सिलिकॉन पावडर फॉर्ममध्ये भेटतं, त्याचं काय प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. 200 साधारण ते बी 1.25 ग्रॅमच्या आसपासच त्याचं प्रमाण असतंय. त्यानंतर मित्रांनो चौथी जी फवारणी आहे कॅल्शियम बोरॉनच्या नंतर ती आपल्याला घ्यायची आहे राजनंदिनी 400 ml 200 लिटर पाण्यासाठी. आणि त्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे 49-32 किंवा 52-34 1 kg 200 लिटर पाण्यासाठी. ही फवारणी आपल्याला एक इथे घ्यायची आहे. त्यासोबत मित्रांनो आपल्याला त्यानंतर आपल्याला जी घ्यायची आहे ती 5वी फवारणी ती घ्यायची आहे आपल्याला दमन प्लस 60 ml 200 लिटर पाण्यासाठी. आणि ओकिओ जे आहे त्यासोबतच घ्यायचं आहे आपल्याला 15 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. आणि त्यासोबत आपल्याला 750 ग्रॅमच आपल्याला 52-34 किंवा 52-34 घेता असाल तर 750 ग्रॅम घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. आणि जर 49-32 घेता असाल तर 1 kg घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. तर मित्रांनो याच्यानंतर आपण जे पाहणार आहोत 6वी फवारणी ती जी आहे मित्रांनो गोदरेज डबल, इकडं पण आहे बी शेड्यूलला पण. कारण मित्रांनो गोदरेज डबल हे प्रोडक्ट जे आहे हे झाडाची जी अनावश्यक वाढ जी आहे ही थांबवतं. जे तुमचा शेंडा पळणे म्हणा किंवा इतर काही पाल्याची लांबी वगैरे वाढत असेल, रुंदी वाढत असेल अनावश्यक प्रमाणापेक्षा जास्त, तर त्याला थांबवण्याचं काम आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवून रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ जी आहे ती करण्याचं काम जे आहे मित्रांनो हे गोदरेज डबल करतं. त्यासोबतच झाडाला कळी काढण्यासाठी प्रोत्साहित करतं. आणि त्यासोबतच तुमच्या व्हाईट रूट झोन जे असतो त्याची जी वाढ आहे ही जास्त प्रमाणात करतं. त्याची जाडी जी आहे मित्रांनो ही मुळांची वाढ व्हायचं काम करतं. सोबतच ड्रॉपिंगची वगैरे समस्या असेल तीही थांबवायचा प्रयत्न करतं. सोबतच तुमची जी निघणारी कळी आहे तर याला आपण खाली 6व्या नंबरवर काय घेतलं तर आपण जे वरती जे स्प्रे जाणार आहेत हे स्टेप बाय स्टेप जाणार आहेत आणि कळी निघण्यासाठी सुरुवात होणार आहे. राजनंदिनी काय करतं, राजनंदिनी स्पेशल फिमेल फ्लावर जे आहे झाडाला मादी कळीकडे टर्न करण्याचं काम जे आहे हे राजनंदिनी करतं. आणि त्यानंतर मग दमनचा जर स्प्रे गेला तर ते पुन्हा झाडाची वाढ थांबून अजून झाडाला चालना देतं. त्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे ओकिओ आणि त्यानंतर घ्यायचं आहे 52-34. म्हणजे हे जे आहेत हे स्प्रे जे घेतलं आपण तर आणि तुमचं हेच पण जे आहे ओकिओ हे सुद्धा तुमचं झाडाला अधिकाधिक कळी काढून देण्याचं काम करतं. दमन आणि प्लस ओकिओ. कारण दमन प्लस ओकिओ प्लस 52-34 फॉस्फरस जाणार आहे. फॉस्फरससोबत तुमचं स्टिम्युलंट 2 प्रकारचे स्टिम्युलंट जाणार आहेत जे कळी काढण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. जर याच्या अगोदर थोडा बोलताना थोडं काही गोंधळला असेल तर कारण माझ्या स्क्रीनवर एक कॉल येतोय महत्त्वाचा आणि त्याच्याकडे माझं लक्ष गेल्यामुळे थोडंसं माझ्यातून बोलण्यात काहीतरी गोंधळ झाला असेल तर पुन्हा एकदा मी रिपीट करतो. तर दमन प्लस 60 ml आणि त्यासोबत ओकिओ 15 ग्रॅम आणि त्यानंतर शिव आपण सांगितलं. आणि आपण जे बोलत होतो गोदरेज डबल ह्या विषयावर बोलत होतो. तर त्यानंतर 6B मित्रांनो सायटोकायनिन हार्मोन जे असतात हे झाडाची गर्भधारणा करण्यास मदत करतात. म्हणजे जेणेकरून झाडाला कळी काढण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन देतात आणि मादी कळीस काढण्यासाठी शक्यतो जास्त हे करतात. आणि सोबतच झाडाला गर्भधारणा करण्याची पण करण्यासुद्धा झाडाला प्रोत्साहित करतात जेणेकरून आपली सेटिंग जी आहे ही चांगली होते. त्यानंतर आहे त्यासोबत विपुल बुस्टर मित्रांनो काय झालं आता वातावरण सारखं खराब होत आहे आणि प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी झाडाला म्हणावा तेवढा सूर्यप्रकाश जो आहे उपलब्ध नाही. त्यासाठी आपण वर सिलिकॉनही एक घेतलेला आहे स्टार्टिंगला. त्यानंतर आपण मध्ये 2-3 फवारण्याचं गेल्याच्या नंतर पुन्हा आपण विपुल बुस्टर जे घेतलेलं आहे हे घेण्याचं कारण जे आहे मित्रांनो ते आहे प्रकाश संश्लेषण क्रिया ही अधिक फास्ट व्हावी त्यासाठी आपण इथं विपुल बुस्टर घेत आहे. तर नंतर मित्रांनो ह्यानंतर आपण 4 दिवसांनी जो स्प्रे घ्यायचा आहे तो आहे फंटॅक प्लस 200 ml 200 लिटर पाण्यासाठी. त्यानंतर 052-34 सोबत 1 kg 200 लिटर पाण्यासाठी. आणि जे कॉम्बी मिक्स जे मायक्रोन्टन भेटते मित्रांनो कॉम्बी नावाने ते मायक्रोन्टन 1 kg असं ह्या तिन्हीचा एक इथे एक स्प्रे काढायचा आहे ग्रुप बी वाल्यांसाठी. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो आहे शेड्यूल ए आणि शेड्यूल बी जे आपण आहे तो पूर्णपणे दोन्ही स्प्रे आपले सांगून झालेले आहेत. तर मित्रांनो यानंतर
बघूया आता आपण ड्रिपने काय दिलं पाहिजे ह्या काळामध्ये. तर आता ज्या भागात पाऊस झालेला आहे त्या भागात तरी ड्रिपने ले स्पीडमध्ये देणं शक्य नाही. त्यांना तर पॉसिबल होणार नाही माझ्यासारख्या शेतकऱ्यांना, कारण माझ्याकडे तर ते खूपच कंडिशन बेकार आहे पावसाची. आतापर्यंत पानगळ केल्यापासून 5 वेळा प्लॉटमधून पाणी निघलं आहे, एवढा पाऊस झालेला आहे. म्हणजे खळखळ प्रत्येक गल्लीतून पाणी वाहिलेलं आहे. इतक्या जबरदस्त माझ्याकडे 4 ते 5 मोठाले पाऊस जे झालेले आहेत. तरी ज्यांच्याकडे पावसाचं प्रमाण कमी आहे त्यांच्यासाठी आपण हे चालू करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, मुळीकडं लक्ष केंद्रित करा. मूळ चालू आहे का ते बघा. मूळ जर चालू नसेल तर मूळ चालू होण्यासाठी पहिल्यांदी डॉक्टर ग्रोथ आणि त्यासोबत एक चांगल्या प्रकारचं ह्युमिक ॲसिड तुम्ही देऊन तुमची मूळ जी आहे ॲक्टिव्ह करून घेण्याचा प्रयत्न करा. मूळ ॲक्टिव्ह झाल्याच्यानं जेणेकरून मूळ ॲक्टिव्ह चालू होईल आणि जे काही आपण ड्रिपने खत देणार आहेत हे झाडाला अपटेक होतील तरच कळी निघणार आहे, नाहीतर कळी निघणार नाही मित्रांनो. मूळ जर चॉकअप असेल तर झाडाची पूर्ण क्रिया ह्या थांबल्या जातात. तर मित्रांनो, यानंतर पहिलं आपल्याला द्यायचं आहे ह्युमिक ॲसिड आणि त्यासोबत बॅक्टेरिया NPK स्थिरीकरणसोबतच मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन, झिंक हे जे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य यांना अपटेक करून देणारे जे बॅक्टेरिया आहेत त्या आपल्याला द्यायचे आहेत. त्या डॉक्टर ग्रोथमधून जाणार आहे. ज्यांच्याकडे नाही भेटत त्यांनी PHB KMB जरी दिले तरी चालतील. तर त्यानंतर मित्रांनो एकदा द्यायचं आहे आपल्याला जमिनीतून सल्फर. तर मित्रांनो, हे सल्फर कोणी द्यायचं आहे, जे आयना न्यूट्रिमिक्सची स्लरी आहे ती जे शेतकरी वापरत नाहीत किंवा त्यांच्याकडे ती भेटत नाहीत अशा शेतकऱ्यांनी जे आहे एकदा जमिनीतून सल्फर द्यायचं आहे. आणि जे रेग्युलर आव्हिना न्यूट्रिमिक्सची स्लरी वापरत आहात त्या शेतकऱ्यांनी सल्फर हे देण्याची गरज नाही आणि मायक्रोन्यूटन ही देण्याची गरज नाही, कारण त्या आव्हिनामधून तुमचं सल्फर विथ मायक्रोन्यूटन चाललेलं आहे. पण ज्यांच्याकडे आव्हिना न्यूट्रिमिक्स नाही त्यांच्यासाठी त्यांनी जे वापरायचं आहे ते सुरुवातीला मूळ चालू होण्यासाठी जरी थोडीफार मूळ चालू असेल तरी तुम्ही मूळ चालू होण्यासाठी एक चांगलं ब्रँडेड ह्युमिक ॲसिड तिथे द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे ड्रिपने एकदा खालून सल्फर. मित्रांनो, हे एक पाण्याला देत राहा. जसं तुमच्या झाडाच्या जमिनीची वापसा होता जाईल त्यानुसार तुम्ही हे देत जा, कारण आपण वरही न्यूट्रिएंट जे आहेत हे कॅल्शियम, बोरॉन सारखे जे आहेत आपण वरती ठेवलेलं आहे, जेणेकरून झाडावर आपल्याला डिफिशियन्सी येणार नाही. कारण एवढी काही झाडाचं जे स्टोरेज आता खाली झालेलं आहे, नरकी कळी निघलेली आहे किंवा माझी कळी निघून ड्रॉप झालेली आहे, ते स्टोरेज संपलेलंच आहे. ते स्टोरेज आपल्याला झाडात पुन्हा भरल्याशिवाय कळी काही निघणार नाही. तर याच्यानंतर मित्रांनो जिंदा द्यायचा आहे. जिंदा म्हणजे सल्फर. मग तुमच्याकडे जिंदा ब्रँडने जर भेटलं तर खूपच छान, कारण याच्यामध्ये तुम्हाला सल्फर विथ झिंक हे दोन्ही टेक्निकल एकाच प्रोडक्टमध्ये भेटतात आणि मग तुम्हाला ॲडिशनल जे सल्फर आहे झिंक आहे देण्याची गरज नाही. तर मित्रांनो, जिंदा नावाचं सल्फर जर भेटलं तर खूपच छान, नाही भेटलं तर आपलं तुमच्याकडे जे रेग्युलर सल्फर भेटते कोसावीट वगैरे तुम्ही ते देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे मायक्रोन्यूट्रिएंट, जे चांगल्या क्वालिटीचं तुमच्या भागात अवेलेबल असेल ते मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही देऊ शकता जर आयर्न न्यूट्रिमिक्सची स्लरी जर वापरत नसाल तर. आणि जर स्लरी वापरत असाल तर त्या स्लरीसोबत घ्यायचा आहे आपला मॅग्नेशियम सल्फेट. कारण मित्रांनो, आता जे झाडं आहेत आपले हे थोडेसे पिवळे होण्याची शक्यता असते किंवा काहींचे व्हायला लागले असतील तर ते पिवळेपणा येऊ नये किंवा झालेले असेल तर पुन्हा ग्रीन व्हावा, त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची गरज इथे खूप महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला द्यायचं आहे मायक्रोन्यूटनसोबत मॅग्नेशियम ड्रिपने द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे कॅल्शियम आणि बोरॉन. मित्रांनो, चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन आपल्याला द्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट हे आपल्याला इथे वापरायचे नाहीत मित्रांनो अजिबात. तर इथं आपल्याला ती मात्र नक्की काळजी घ्या, नाहीतर कॅल्शियम नायट्रेट सोडताल एवढं सगळं कळीचं शेड्यूल फॉलो करून आणि ड्रिपचं शेड्यूल फॉलो करूनही तुमचा काहीच उपयोग होणार नाही, कारण कॅल्शियम नायट्रेट जर गेलं तर पूर्णपणे धिंगाणा होऊन जाणार प्लॉटचा. पूर्णपणे झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ही होण्यास सुरुवात होईल, नायट्रोजन वाढेल, जी काही माझी कळी आहे तीही ड्रॉप होऊन जाईल आणि कळी पुन्हा तुमच्याकडे निघण्याचे चान्सेस हे कमी होऊन जाईल आणि तुम्हाला पुन्हा नायट्रोजन दाबीत बसण्यासाठी खूप कष्ट करावं लागतील. तर कॅल्शियम नायट्रेट टाळा, चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे. साधारणतः 600 ग्रॅम कॅल्शियम आणि 600 ग्रॅम बोरॉन आपल्याला इथं ड्रिपने द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, ड्रिपने आपल्याला द्यायचं आहे एक पाण्याला आपल्याला ते देत राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे द्यायचं आहे त्याच्यामध्ये 52-34 052-34 किंवा 060-20 किंवा 055-18 किंवा 055-15 किंवा यापैकी कुठलंही एक प्रति झाड 10 ग्रॅम आपल्याला द्यायचं आहे ड्रिपमधून.
प्रति झाड. आणि मित्रांनो का ज्या भागात वापसा जर लवकर होत नसेल तर तुम्ही ह्या प्रोडक्टची तुमच्याकडे जर वेळ असेल तर ड्रिंचिंग केली तर खूपच छान, कारण ड्रिंचिंगने काही जास्त पाणी जात नाही. का अशा टायमाला ड्रिंचिंग पर्याय आपल्याला खूप छान आहे सावरण्यासाठी. कारण वरचा शेड्यूल चालू असताना जर खालचे जर त्यासोबत जर जात राहिले तर कळी 100% निघणार आणि सेटिंग 100% होणार. हे शेड्यूलची आपल्याला फुल गॅरंटी आहे. कारण मी याच्या मागेही तुम्हाला सांगितलेलं आहे की जे मी स्वतः अनुभवलेलं आहे, जे स्वतः प्रॅक्टिस केलेले आहे आणि ज्या गोष्टीचा रिझल्ट मला छान आलेला आहे त्या गोष्टी माझ्याकडे लिहिलेल्या आहेत सगळ्या. आणि तेच शेड्यूल मी परत जे आहे नवीन ज्ञानही घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते शेड्यूलही आलटून फालटून रिपीट करण्याचा प्रयत्न करतो. कारण मित्रांनो कुठल्याही एकच गोष्टीवर आपण डिपेंड न राहता वेगवेगळ्या प्रोडक्ट्स आपल्या प्लॉटमध्ये घेऊन आपण त्याचा वापर केला पाहिजे आणि आपल्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये जे आहे ही सेटिंग ही करून घेतली पाहिजे. तर मित्रांनो याच्यानंतर जे आहे आपल्याला ड्रिपने जे द्यायचं आहे ते आहे झिंक आणि ॲमिनो ॲसिड. चिलेटेड झिंक घ्यायचं आहे आपल्याला आणि चिलेटेड झिंकसोबत द्यायचं आहे आपल्याला ॲमिनो ॲसिड. जर मित्रांनो जे शेतकरी जिंदा सोडणार आहेत त्यांनी झिंक नाही दिलं तरी चालेल, प्लेन ॲमिनो ॲसिड देऊ शकता, त्यासोबत बोरॉन वगैरे घेऊ शकता ड्रिपने, आणि नाही तर प्लेन दिलं तरी चालेल. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे ड्रिपचाही शेड्यूल आपला झालेला आहे आणि वरचा ए आणि बी फवारणीसाठीचा शेड्यूल आपला झालेला आहे. तर मित्रांनो यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे मित्रांनो, तर यानंतर आपला जो विषय आहे मित्रांनो, आता आपण कळीचे स्प्रे तर पाहिले, पण ह्या काळात तर किडीचा अटॅक तर होणारच आहे, बुरशांचा अटॅकही होणारच आहे. तर मित्रांनो तो काय मी शेड्यूलमध्ये लिहिलेलं नाही आणि ते तुम्हाला कसं मॅनेज करायचं त्याच्यावर आपण बोलूया. तर मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही आता ही स्प्रे घेत राहणार आहात तर त्या काही स्प्रे तुमचा असं होईल का अगदी 2 दिवसाच्या गॅपवरच येतील. तर 8 दिवसातून एकदा कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा स्प्रे तुम्हाला तिथे घ्यायचा आहे. स्टेजनुसार तुम्ही ठरवू शकता कुठला घ्यायचा. त्यामध्ये आता काय कीटकनाशक बुरशीनाशकवर बोलण्याची काही गरज नाही, बऱ्यापैकी शेतकऱ्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे. व्हिडिओ मोठा होत आहे कारण आता 22 मिनिटापर्यंत व्हिडिओ गेला आहे, पण पूर्णपणे तुमच्यापर्यंत माहिती मांडण्यासाठी किंवा तुमच्या पुढे माहिती मांडण्यासाठी मला एवढा वेळ व्हिडिओ हा बनावाच लागणार आहे. तरच हा पूर्णपणे एकच व्हिडिओमध्ये आपलं काम होणार आहे. आपल्याला 4 यूट्यूबवर 4 लोकांची व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकाचं स्प्रेचं जे नियोजन करायचं आहे तर साधारणतः 7व्या किंवा 8व्या दिवसाला तुम्ही ठेवा एक बुरशीनाशक आणि एक चांगलं कीटकनाशक. आणि बुरशीनाशक कीटकनाशकाचा स्प्रे तुमचा हा रात्रीच गेला पाहिजे आणि शक्यतो हे जेवढे काही कळीचे बी शेड्यूल आहेत प्रयत्न करा 5च्या नंतर घेण्याचे, सकाळी घेण्याचं टाळा. कळीचे स्प्रेसुद्धा सकाळी घेऊ नका, हे दुपारच्या नंतर घ्या. कारण आता 2 ते 3 दिवसानंतर पावसाचे जे वातावरण आहे हे पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला जे आहे सेटिंगसाठी बऱ्यापैकी सपोर्ट होईल. त्यामुळे आजचा जे व्हिडिओ आहे 2-3 दिवस अगोदरच आपण टाकत आहोत, जेणेकरून ह्या व्हिडिओचा जे काही आपले शेतकरी आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यांनाही फायदा होईल, सोबतच जे आपल्यासोबत नवीन जोडल्या जातील त्यांनाही फायदा होईल. तर कीटकनाशक बुरशीनाशकाचा स्प्रे असं ठेवा, त्याच्यामध्ये आपण याच्या मागं व्हिडिओ बनवलेले आहेत का सेटिंग काळामध्ये आपण कुठले कीटकनाशक वापरले पाहिजे, कुठल्या स्टेजला, प्लॉटच्या स्टेज वाईजसुद्धा आपण त्यात सांगितलेलं आहे की प्लॉटची कंडिशन काय असताना आपण कुठले स्ट्रॉंग घ्यायचे का, मिडियम घ्यायचे का, एकदम लो याच्यातले घ्यायचे ते पण आपण बोललेलं आहे. तर मित्रांनो हे झालं कीटकनाशक बुरशीनाशकाचा विषय. तर यानंतर जे आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, इथपर्यंत आपला शेड्यूल पूर्णपणे फॉलो झाला आणि आपल्या प्लॉटमध्ये मस्तपैकी कळी निघालेली आहे, पण ती आता सेटिंग होणं पण गरजेचे आहे. तर त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे. जो खर्च केलेला आहे, आत्ता केलेला आहे आणि याच्या अगोदर जो केलेला आहे, याचा फायदा जर करून घ्यायचा असेल तर आपल्याला तिथे लागणार आहे मधमाशी. मधमाशीचा रोल इथे सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला असणार आहे. कारण मधमाशी नसेल तर तुम्ही कितीही शेड्यूल फॉलो केला तरी फायदाच काय, विनाकारण खर्च होत आहे, सेटिंग 0. तर मधमाशीसाठी सेफ इन्सेक्टिसाईड वापरा. संध्याकाळी मधमाशीच्या साठी सेफ असले जरी तरी संध्याकाळच्या टायमाला तुम्ही तिथे याचा स्प्रे कीटकनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि मधमाशी जर तुमच्या प्लॉटमध्ये, आता मित्रांनो मधमाशीची ॲक्टिव्हिटी 100% ही कमी होणार आहे रानमाशीच्या भरोश्यावर. माझे जेवढे काही शेतकरी आहेत ते व्हिडिओ बघत आहेत त्यांना तरी मी विनंती करत आहे का रानमाशीच्या भरोश्यावर तुम्ही आता 1% थांबू नका.
येत असेल तर येऊ द्या, पण तरी 100% तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या झाडाच्या कंडिशन वाईज तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये जे मधमाशीच्या पेट्या आहेत ह्या इन्स्टॉल करा आणि त्या आताच तयारीत लागा इन्स्टॉल करण्यासाठी. हे 2 स्प्रे जाण्याच्या आत तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशीच्या पेट्या आहेत ह्या तुम्हाला ठेवायच्या आहेत मित्रांनो. कारण मित्रांनो जर फ्लावर जर ओपन होत असेल आपल्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी आणि जर मधमाशी नसेल, कारण मित्रांनो आपल्याला हो काय आंबे बहार नाही, वन टाइम भरपूर फ्लश निघेल, 5-50 जरी गळले तरी नो ट्रबल, मागू पण परत कळी निघणारच आहे. इथं आपल्याला परत चान्स नाही, कारण पुढे एकदा थंडी वाढली तर 100% तुमची रानमाशी स्टॉप होणार आहे. आणि थंडी वाढल्याच्या नंतर जे आहे मित्रांनो कळी निघण्याचं प्रमाणही झाडाचं खूप कमी होतं. कारण थंडी वाढली का त्या टायमाला प्रकाश संश्लेषण क्रियाचं कामही खूप मंदावतं आणि झाडाचं पाणी ओढण्याचं प्रमाणही खूप कमी होतं. सूर्यप्रकाशाची तीव्रता ही कारण दक्षिणायन आता चालू झालेला आहे, त्यामुळे सूर्य हा दक्षिणेकडून चालत आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशही खूप कमी भेटतो. त्यामुळे झाडाला स्वतःला अन्न निर्मिती करण्यासाठी ही वेळ खूप कमी भेटतो. कारण इतक्या मोठे अडचणीमध्ये आपल्याला अगदी 10-20 जरी आपल्याला कळी निघत असेल तर तीच आपल्याला सेटिंग करून घ्यायची असते हस्तबहारमध्ये. कारण हस्तबहारचा हाच पॉईंट आहे, थोडी कळी ही सेटिंग करीत राहावं लागत. इथं वन टाइम तुम्हाला 200 कळी, 150 कळी, 100 कळी प्लॉटवर निघू शकत नाही आणि निघतही नाही. बाय चान्स एखाद्या टायमाला ते आपण त्याला मॅजिक म्हणू शकतो तर होऊ शकतं. नाहीतर मित्रांनो इथं सुरुवातच नरकळीपासून होते आणि याच्यामधून थोडं आपल्याला जे आहे सेटिंग करीत जावं लागते. कारण आपल्या प्लॉटमध्ये आपण बघितलं आहे, बऱ्याचदा मी तुम्हाला याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, आपल्या प्लॉटवर टक्केवारीमध्ये जर विचार करायचं जर ठरलं तर 70% जे आहे ही एवढ्या खराब वातावरणामध्ये आपल्याकडे नरकळी आहे आणि 30% आपल्याकडे मादी कळी आहे. म्हणजे 100 कळीच्या तुलनेत जर आपण विचार केला तरी आपल्या प्लॉटमध्ये साधारणतः 25-30 आपल्याला मादी कळी सापडलेली आहे. त्याच्यातली 10-20% ऑलरेडी ड्रॉप झालेली आहे. मधमाशी पेटी मांडण्याच्या अगोदर ती ओपन झाली, ती पडलेली आहे आणि जी राहिलेली आहे 20-25% ते आता उमलत आहे. पेटी आहे मधमाशांच्या, हे तुम्ही बघू शकता, आपण इथं इन्स्टॉल केलेले आहेत. माशी हिंडते आहे, क्वचित प्रमाणात हिंडते आहे, पण तसं एक पक्षी आहे तो खूपच त्रास देऊ राहिला. तर उद्यापासून मला माशांचं राखण करावं लागेल, ती गलून वगैरे आणावं लागेल आणि तो पक्षी वावराच्या प्लॉटच्या बाहेर दामटून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते बघा आता आलायचे, तो सारखा माशा खात आहे आणि मधमाशी ज्या माशा आहेत त्यांना बाहेरच निघून देत नाही तो. तर मित्रांनो मधमाशीची तुम्हाला खूप इथे काळजी घ्यायची आहे, कारण मधमाशी ही खूप महत्त्वाची आहे. इथं शॉर्ट थोडी कळी निघत राहते, तीच आपल्याला सेटिंग करीत राहायचं आहे. यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ खूप मोठा होता आहे, 30 मिनिटाच्याही पुढे जाणार आहे आणि तुम्ही आता जवळजवळ 27-28 मिनिटापर्यंत व्हिडिओ बघत आलेले आहात. तर आता राहिलेले काय शेवटचे 2-3 मिनिटं आहेत ते पण व्हिडिओ बघून जा, तुमचे सगळे कन्फ्युजन दूर होते. आणि मित्रांनो मी गॅरंटेड सांगू शकतो, जर पुढं आता जर वातावरण जर खराब नाही झालं एक साधारणतः 20-25 दिवस आणि हा शेड्यूल जे कोणी शेतकरी फॉलो करतील माझा जशाच तसा, तर गॅरंटेड सांगतो शेतकरी मित्रांनो तुमची सेटिंग 100% होणार म्हणजे होणार, याची आपल्याला फुल गॅरंटी आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सेटिंग करून बाहेरच निघणार. आज तुमच्या प्लॉटला काहीही कंडिशन असू द्या तरीसुद्धा तुमच्या प्लॉटची हा शेड्यूल फॉलो केल्याच्या नंतर 100% तुमच्याकडे मादी कळी निघून, 100% मादी कळीच नाही, मादी कळी निघून तुमच्याकडे सेटिंग जी आहे ती होणार आहे. आणि ज्यांच्याकडे आता जे शूट जास्त आहे मित्रांनो, कारण याच्यामुळेच मी सांगत असतो मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, कारण कुठलाही मुद्दा आपण कुठेही बोलू शकतो आणि तिथं मग गोंधळ उडून जातो, मग शेतकऱ्यांनी काय करायचं. तर याच्यासाठीच मी तुम्हाला सांगतो का व्हिडिओ स्किप करू नका. तर ज्यांच्या प्लॉटमध्ये शेंड्याचं प्रमाण जास्त आहे, 4 इंचाच्या आत जर शेंडा असेल तर त्यांनी थांबून घ्या, अजूनही शेंडा काढू नका. ज्यांचा शेंडा 5 इंचाच्या पुढं गेलेला आहे अशांनी शेंडा स्टार्टिंगला काढून घ्या, शेंडा काढून घ्या आणि बोराटेक एमओ किंवा पोटॅशियम मॉलिब्डेट म्हणजे शेड्यूल ए किंवा शेड्यूल बी दोन्हीपैकी कुठलाही फॉलो करण्यासाठी सुरुवात करा शेंडा काढून झाल्याच्या नंतर. आणि शेंडा काढण्याच्या अगोदर एक सांगाल तुम्हाला, शेंडा काढायच्या आधी एकदा मायक्रोसीडचा स्प्रे घ्या, मग शेंडा काढा. त्यानंतर शेंडा काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा मायक्रोसीड किंवा हुआसांचा स्प्रे काढा आणि 1 दिवस सोडून मग तुम्ही पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा बोराटेक एमो ग्रुप ए किंवा ग्रुप बी हे चालू करून घ्या मित्रांनो. कारण याच्यामुळेच काय होतं मित्रांनो, व्हिडिओमध्ये संपूर्ण सखोल माहिती जर सांगायची असेल तर स्किप न करता वेळ हे साधारण 30-35 मिनिट तुमच्या प्लॉटची जी आहे मित्रांनो कंडिशन जी आहे ही बदलू शकतं, याची मला स्वतः गॅरंटी आहे. कारण स्वतः मी ते
करतोय, कारण वैयक्तिक मी याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की माझा हस्तबहार म्हणजे हा 7 वर्षाचा अनुभव आहे आणि 7 वर्षात मी कुठल्या कुठल्या वातावरणाशी सामना केला असेल आणि कशी कशी सेटिंग केली असेल, त्यासाठी मी काय काय काळजी घेतली असेल किंवा काय काय प्रॅक्टिसेस केली असेल, तेच आता मी इथं व्हिडिओमध्ये मांडत आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी जी आहे ही माझ्या स्वतःची वैयक्तिक अनुभवाची सांगत आहे. स्वतः प्रॅक्टिस मी करत आहे. आपल्याकडे पुस्तकी ज्ञान नाही, प्रॅक्टिकल ज्ञान आहे. आणि जे पुस्तकी ज्ञानापेक्षा पुस्तकी ज्ञान हे 50% किंवा 60% घातकी ठरू शकतं, तसं प्रॅक्टिकली ज्ञान तुम्हाला घातकी जर ठरायचं म्हटलं तर त्याची घातकी ठरण्याचं प्रमाण फक्त एक 9-10% असतं. 9-10% मध्ये लॉस होण्याची म्हणजे किंवा काही विपरीत घडण्याची शक्यता असते, कारण स्वतः जो बोलतोय त्याने स्वतः अनुभवलेला असतं, स्वतः केलेलं असतं त्या गोष्टी आणि त्यानुसारच तो आपल्यापर्यंत मांडत आहे. तरी विषय आहे आपला मधमाशीचा. तर मधमाशी विषय बोलूया. कारण मित्रांनो, सेटिंग काळामध्ये जेवढे पॉईंट आहेत ते पॉईंट घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण कळीसाठी पाहिलं, त्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक जे तुमच्यावर डिपेंड ठेवलं मी, ते तुमच्यानुसार तुम्ही ते 7-7 दिवसाच्या अंतरावर घ्यायचं आहे. त्यानंतर आता तिसरा टॉपिक घेत आहे मधमाशीचा. तर मधमाशीची ॲक्टिव्हिटी प्लॉटमध्ये असणे खूप गरजेचं. प्लॉटमध्ये पेट्याच्या इन्स्टॉलमेंट करा मधमाशा पेट्यांचं, आणि त्यानंतर त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी जी आपण याच्या मागे बी मधमाशीवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघू शकता. कारण त्याच्यामध्ये इथे मी शॉर्टमध्ये बोलेल, तिथे जे आहे सविस्तर आपण तिथे पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे की मधमाशी कशी आपल्या प्लॉटमध्ये येते किंवा कुठला फवारा घेतल्यानंतर तिचा जीवनकाल कसा आहे, ते आपल्या प्लॉटमध्ये किती अंतरावून येते, आणि आपल्या प्लॉटमध्ये जर तिला काही चुकीचं जर वाटलं तर ती रिटर्न जाऊन त्या पोळावर काय सूचना देते, याच्यावर आपण बोललेलो आहे. तर मग तो व्हिडिओ खूप मोठा आहे, तुम्ही तोही सविस्तर ते बघू शकता. पण इथं शॉर्टकटमध्ये सांगेल, तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मधमाशी प्लॉटमध्ये ॲक्टिव्ह कशी करायची त्याच्यावर आपण व्हिडिओ बांधलेला आहे. लागलं तिथं मी स्क्रीनवर तो शेवटला एंडिंगला तो व्हिडिओ लावून देईल. हा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्याच्या नंतर तो एक व्हिडिओ आहे, तुम्ही तो 100% बघा. आणि मित्रांनो, एवढे मी तुमच्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर आपल्या चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा, आपलं ही चॅनल ग्रो करा. आपल्याला यातून काय लई मोठी वेगळी प्रसिद्धी नाही मिळवायची, पण मित्रांनो आपलं जे आहे शेतकऱ्यांचं, डाळिंब शेतकऱ्यांचे जे आहे, आपले जे काही डाळिंब शेतकरी आहेत, तर आपली एक यूट्यूब फॅमिली आहे आपली, ही आपल्याला मोठी फॅमिली आपल्याला बनवायची आहे. जास्तीत जास्त आपली फॅमिली आपल्याला मोठी ठेवायची आहे. कारण मित्रांनो, आपण पुढं लाईव्हही येण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर लाईव्ह येण्यासाठी मित्रांनो थोडेसे सबस्क्रायबर वगैरे हे जास्त पाहिजे ना आपल्याला, जेणेकरून लाईव्ह आल्याच्या नंतर कमीत कमी, नाही जास्त कमी तरी एक 200-300 शेतकरी तरी आपल्याला लाईव्हला जोडले गेले पाहिजे. त्यानुसार आपल्याला लाईव्ह घेता येईल मित्रांनो. आणि लाईव्हमध्ये काय होतं मित्रांनो, लाईव्हमध्ये झटपट आपल्याला जे आहे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो तुम्हाला लगेच त्या क्षणी भेटतं. त्यामुळे व्हिडिओची वाट पाहावी लागत नाही किंवा इतर बरेच यूट्यूबवाल्यांचे व्हिडिओ बघावे लागत नाही. लाईव्ह आलं का तुम्ही प्रश्न विचारला का त्याचं उत्तर तुम्हाला तिथे लगेच भेटतं. त्याच्यावर लगेच तुमचं प्रश्नाचं जे आहे निरसन जे आहे होत असतं. त्यामुळे आपण लाईव्ह येण्याचाही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर पाहिजे, जेणेकरून आपल्याला लाईव्ह घेता येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनची बटन दाबून ऑल नोटिफिकेशन जे आहे त्याला पण ऑन करा, जेणेकरून व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केला की लगेच तुमच्या मोबाईलला जो आहे तो दिसेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सुचवा, जेणेकरून मलाही वाटेल की जे काही मी आता व्हिडिओमध्ये जे काही फवारण्या सुचवलेल्या आहेत किंवा कंडिशन वाईज ज्या काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आपण म्हणजे जे काही फवारण्यासाठी स्प्रे दिले आहेत ते किती पत योग्य आहेत. आणि याचा त्यासोबत मित्रांनो, यानंतर ज्यावेळेस ह्या शेड्यूल तुम्ही फॉलो केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे काय प्रत्युत्तर येतं आहे झाडाकडून आणि तुमची सेटिंग होती का नाही होत हे माझ्या दिलेल्या शेड्यूलची, तेही ह्याच व्हिडिओत किंवा जे याच्यानंतर जे आपले व्हिडिओ येतील ते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आता हा जे शेड्यूल पूर्ण संपेपर्यंत आपलं साधारणतः 4-4 दिवसात जर अंतर म्हणलं तर 4-25, 4-24 साधारणतः 1 महिन्याचा पिरियड लागणार आहे. कारण आता ह्या येणाऱ्या 1 महिन्यात आज आहे साधारणतः आपली, मला वाटतं काहीतरी तारीख आहे आज 25 का 26 आहे, डेट काय मी बघितली नाही. तर आपले येणाऱ्या साधारणतः 28
नोव्हेंबरपर्यंत आपल्या प्लॉटमध्ये गाठी ह्या पूर्णपणे बांधलेल्या असतील ह्या शेड्यूलने. एवढी मला ह्या शेड्यूलची शाश्वती आहे. शेड्यूल एची बी आहे, शेड्यूल बीची बी आहे, दोन्हीची पण आहे. सोबतच मित्रांनो, प्लॉटमध्ये कळी निघण्यास जर सुरुवात झाली चांगल्यापैकी, ह्या शेड्यूलने जर तुमच्याकडे कळी निघण्यास सुरुवात झाली तर हाय असाच जो शेड्यूल आहे, शेड्यूल ए आणि शेड्यूल बी दोन्ही पण हाय असंच आपल्याला रिपीट करायचं आहे, स्प्रेचाही आणि ड्रिपचाही. ड्रिपमध्ये समजा पुढे चालूमध्ये आपल्याला काय बदल करायचे आहेत ते आपल्या डेली व्हिडिओमध्ये आपल्याला तर येईलच, पण शेड्यूल फवारणीचं जे शेड्यूल आहे मित्रांनो, हा जशाला तसाच आपल्याला पुन्हा रिपीट करण्यासाठी सुरुवात करायची आहे. डिसेंबर एंडिंगपर्यंत पूर्णपणे प्लॉट सेटिंग होऊन आपला ग्रीन स्टेजमध्ये गेला पाहिजे. कारण मित्रांनो, याच्यामध्ये न्यूट्रिन आहेत बऱ्यापैकी. न्यूट्रिनचं प्रमाण आपण जास्त दिलं असल्यामुळे झाडाला ताकद देण्याचे ते काम करणार आहे. तर मित्रांनो, 35-36 मिनिटापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, शेड्यूल फॉलो करा, आपलं प्लॉट सेटिंग करा, आणि यानंतरही चालू मग तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत तरी मी तर सांगेल, जो कोणी हा व्हिडिओ 100% स्किप न करता बघेल, एक वेळा नाही समजला 2 वेळा बघा, 2 वेळा नाही समजला 3 वेळा बघा, नाहीतर आपल्या यूट्यूबला डाउनलोड करून ठेवा. डाउनलोड करून जो शेड्यूल दिलेला आहे जसंच तसा एक पेज वहीच्या पेजला लिहून घ्या आणि त्यानुसार फॉलो करीत राहा. आणि यानंतरही जरी शक्यतो अडचणी 100% येणारच नाही कुठल्याही शेतकऱ्यांना ह्या शेड्यूलमधून. आणि जरी अडचणी यायला लागल्या तरी जे आपले पुढे येणारे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये त्याचेही प्रश्न टाकू शकता, जेणेकरून मला त्यावर कमेंटमध्ये उत्तर देता येईल किंवा व्हिडिओ बनवून उत्तर देता येईल. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. इथपर्यंत आले तुमचे, इथपर्यंत व्हिडिओ बघितला, याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो.